जर तुम्ही नवीन रिक्षा घ्यायचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। आज आपण अशा एका रिक्षाबद्दल बोलणार आहोत जी एका चार्जमध्ये तब्बल 250 किलोमीटरपेक्षा जास्त धावते। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। आपण पाहणार आहोत बजाजची नवी कोरी गोगो P7012 12.1 किलोवॉट बॅटरीवाली ई रिक्षा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश, मोटर टॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। इलेक्ट्रिक रिक्षाची किंमत किती, सबसिडी किती मिळते आणि सीएनजी पेक्षा ही फायद्याची कशी, मागच्या बजाज गोगोवर बनवलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण याचे फायदे आणि तोटे सुद्धा सांगणार आहोत। तर मित्रांनो, बजाजने इलेक्ट्रिक मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी 3 मुख्य मॉडेल्स बाजारात आणलेले आहेत। P5009, P5012 आणि P7012। यातला P7012 हा टॉप मॉडेल आहे, ज्यामध्ये 12.1 किलोवॉटची बॅटरी मिळते। सर्वात खास गोष्ट म्हणजे याची रेंज आहे। कंपनीनुसार याची रेंज 259 किलोमीटरची देण्यात आलेली आहे, म्हणजेच खऱ्या रस्त्यावर तुम्हाला सहज 200 ते 220 किलोमीटरची रेंज आरामात मिळून जाईल। तसेच P5009 मध्ये 9 किलोवॉटची बॅटरी आपल्याला पाहायला भेटेल आणि याची रेंज 180 किलोमीटर कंपनीनुसार देण्यात आलेली आहे। किंमत आणि सबसिडी किती आहे, तर आता बोलूया पैशांबद्दल। बजाज गोगो P7012 ची एक शोरूम किंमत जर पाहिली तर साधारण 3,83,000 रुपयांपासून सुरुवात होते। एरियानुसार ऑन रोड किमतीमध्ये थोडा बदल होऊ शकतो आणि सबसिडी ही केंद्र सरकारच्या FAME II आणि राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाअंतर्गत यावर आकर्षक सबसिडी देखील मिळते। सध्याच्या नियमानुसार साधारण 30 ते 45,000 रुपयांपर्यंत सबसिडीचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। यासाठी तुमच्या जवळच्या बजाज शोरूम मध्ये जाऊन एकदा नक्की खात्री करा। आता कागदपत्रे आणि परमिटचे नियम नक्की काय, तर बरेच जण विचारतात की इलेक्ट्रिक रिक्षाला परमिट लागतं का। कागदपत्र जर बघितली तर आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा आणि 3 चाकीसाठीचे ड्रायव्हिंग लायसन्स हे मुख्य कागदपत्र तर आहेतच। आणि परमिट हे महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता ई रिक्षा आणि व्यावसायिक ई बाईकसाठी सुद्धा परमिट बंधनकारक करण्यात आलेले आहे। रिक्षा स्टॉपवर जागेसाठी नियमानुसार जर आपल्याकडे परमिट असेल तर तुम्हाला रिक्षा स्टॉपवर लावण्याचा हक्क आहे। तर ही स्थानिक युनियनशी एकदा बोलून घेणं नेहमीच चांगलं ठरतं, म्हणजेच इलेक्ट्रिक रिक्षा असली तरी रिक्षा स्टॉपवर रिक्षा लावता येईल। बॅटरी वॉरंटी आणि चार्जिंगबद्दल जर बोलायचं झालं तर बॅटरीवर बजाजने 3 वर्ष किंवा 80,000 किलोमीटरची वॉरंटी तर दिलीच आहे। प्रत्येक मॉडेलवरती ती कमी जास्त होऊ शकते, म्हणजे थोडाफार बदल होऊ शकतो। बॅटरीसाठी चार्जिंगचा वेळ जर पाहिला तर 12.1 किलोवॉटची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी साधारण 4.5 तास आपल्याला लागणार आहेत। चार्जिंगसाठीचा खर्चाबद्दल बोललो तर फुल चार्ज करण्यासाठी साधारण 10 ते 12 युनिट वीज लागते, म्हणजेच दिवसाचा खर्च फक्त 60 ते 80 रुपये आणि चालवण्याचा खर्च फक्त प्रति किलोमीटरला 50 ते 60 पैसे एवढाच येणार आहे। आता टॉप स्पीड आणि घाटातील परफॉर्मन्स कसा असणार, तर या रिक्षाचा टॉप स्पीड 45 ते 55 किलोमीटर प्रति तास एवढा आहे। आता प्रश्न उरतो तो घाटाचा। तर मित्रांनो, यामध्ये हिल होल्ड असिस्ट हे फीचर आहे, ज्यामुळे चढणीवर रिक्षा मागे सरकत नाही। बजाजने ही रिक्षा चढणीसाठी खास डिझाईन केलेली आहे, त्यामुळे लोड असताना देखील ही रिक्षा आरामात चढू शकते, कारण जी मोटर लावलेली आहे त्या मोटरचा टॉर्क सीएनजी रिक्षापेक्षा देखील जास्त पाहायला भेटतो। तुम्हाला सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्सबद्दल तर प्रश्न पडलाच असणार आहे। यामध्ये इलेक्ट्रिक रिक्षाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मेंटेनन्स। यामध्ये इंजिन नसल्यामुळे ऑइल बदलणे किंवा इंजिनच्या कामाचा टेन्शन तर नाहीच आहे। दर 5,000 ते 10,000 किलोमीटरला फक्त ब्रेक चेक आणि जनरल चेकअप करावं लागतं। सर्व्हिसिंगचा खर्च सीएनजी रिक्षाच्या तुलनेत 50% कमी आहे। तसंच मनोरंजनासाठी म्युझिक प्लेअर आणि इतर सोयी देखील या रिक्षामध्ये आपल्याला पाहायला भेटतात। कंपनीने डॅशबोर्डमध्येच देखील म्युझिक प्लेअरसाठी जागा दिलेली आहे, तसेच स्पीकरसाठी ग्रिल देखील आपल्याला पाहायला भेटते, म्हणजेच पूर्ण वायरिंग दिलेली आहे। फक्त तुम्ही तुमच्या आवडीचा टच स्क्रीन किंवा साधा म्युझिक प्लेअर आणि स्पीकर बाहेरून बसवू शकता। चार्जिंग पॉईंट आणि हजार्ड लाईट्स यासारख्या सोयी देखील कंपनीने आधीच दिलेल्या आहेत। गाडीमध्ये स्पीकर किंवा म्युझिक प्लेअर कशा प्रकारे आपण इन्स्टॉल करू शकतो हे जर पाहायचं असेल तर वरती कार्ड आलेला आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे सीएनजी विरुद्ध इलेक्ट्रिक रिक्षा, दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे। सीएनजी रिक्षासाठी सीएनजीच्या रांगेत उभं राहावं लागतं, गॅसचे दर देखील वाढत आहेत, तर इलेक्ट्रिक रिक्षाला घरच्या घरी चार्ज करता येतं, रांगेत उभं राहायची गरज देखील नाही। दोन्हीमध्ये फायदा बघितला तर सीएनजीपेक्षा इलेक्ट्रिकमध्ये महिन्याला 5 ते 7,000 रुपयांची जास्तची बचत नक्कीच होते आणि रोज रोज गॅस भरण्यासारखा चार्जिंगवर खर्च करावा लागत नाही। जर घरीच रिक्षा चार्ज करणार असाल तर महिन्याचं लाईट बिलच फक्त भरायला लागणार आहे। जर रोज एकदाच चार्जिंग करत असाल तर 60 रुपये ते 80 रुपयाच्या हिशोबाने 30 दिवसाचं आपण गणित काढू शकतो। तर मित्रांनो, ही होती बजाज गोगो P7012 ची सविस्तर माहिती। जर तुमचं रनिंग दिवसाला 150 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर ही रिक्षा तुमच्यासाठी नक्कीच प्रॉफिट करून देणारी ठरणार आहे। तुम्हाला या इलेक्ट्रिक रिक्षाबद्दल काय वाटतं, तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायला तयार आहात का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या आणि ट्रॅफिक नियमांचे पालन करा।